पहिला नंबर तर बदाम आपल्याला फेमस राहता रायचोटीचा रशियन बदाम आहे. ओके. आपल्याकडे ना प्युअर रत्नागिरी हापूस आहे. वा वा, क्वालिटी पण खूप छान. क्वालिटी एक नंबर आहे. 1-2 किलो पण मिळून जाणार ना? 1-2 किलो किती पण लागेल तेवढं भेटून जाईल. हे भावात. तर नमस्कार, जय श्री मित्रांनो, पुन्हा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहे नाशिकच्या शरद पवार आंबा मार्केटामध्ये. तर आता 2 दिवसानंतर आहे अक्षय तृतीया. तर आंब्याचे काय भाव चालले काय नाही तर आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत. तर जे पण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ब्लॉग पूर्ण पहा. तर चला मग आता ब्लॉगची पण सुरुवात करूया. तर आता आपण आलेलो आहे श्री लक्ष्मी फ्रूट या कंपनीमध्ये. तर यांच्याकडे पण आपल्याला होलसेल भावामध्ये आंबे मिळणार आहे आणि इतर लोकांपेक्षा स्वस्त पण मिळणार आहे. तुम्हाला आंब्याची पण क्वालिटी दाखवतो या इकडे. आता आपल्याकडे कोणते कोणते प्रकारचे आंबे मिळून जाणार आहे? आपल्याकडे पहिला नंबर तर बदाम आपल्याला फेमस राहता रायचोटीचा रशियन बदाम आहे. ओके. याची किंमत मार्केटला 150, आपल्याकडे 100 रुपये किलो आहे. 100 रुपये? 100, ओनली 100 रुपये किलो. याच्यापेक्षा कमी पण मिळून जाईल का? आता 2-4 दिवसांनी अजून कमी करून दिला आपण. पण आता आपल्याकडे फिक्स आहे का रेट? हो, आताचा रेट फिक्स आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता पुढचा कोणता आंबा मिळणार? पुढचा आपल्याकडे ना रत्नागिरी हापूस आहे. या दाखवतो तुम्हाला. आपल्याकडे ना रत्नागिरी हापूस आहे. हा कोणता? रत्नागिरी? हे आपल्याकडे ना प्युअर रत्नागिरी हापूस आहे. वा वा, क्वालिटी पण खूप छान. क्वालिटी एक नंबर आहे. याची किंमत मार्केटला 400 रुपये किलो, आपल्याकडे ना 250 रुपये किलो आहे. 250? 250 रुपये किलो. म्हणजे 1 किलो पण हवा मिळून जाणार ना तुमच्या? 1 किलो भेटून जाईल आपल्याकडे. ओके. आंबे पण खूप छान, एकदम सुपर क्वालिटीचा आहे. हे बघा, आपल्याकडे हे जुनागड केसर आहे. जुनागड केसर? हे प्युअर जुनागड केसर आहे. वा वा, छान आहे. याची किंमत मार्केटला 250 रुपये किलो, आपल्याकडे ना 180 रुपये किलो आहे. आजच्या रेट. ओके. आजच्या रेट अजून पुढे कमी होत जाईल. पण उद्या परवा पण मिळेल ना आपल्याला भाव? कधी पण या, जेव्हापर्यंत आंब्याचा सीझन चालू आहे तेव्हापर्यंत आपल्याकडे हे रेट मधून आंबे भेटून जाईल. ओके. आणि याच्यापेक्षा कमी पण मिळतील? कमी भेटेल आपल्याला. पुढचा हप्ते त्याची किंमत त्यांना 140 रुपये होईल. ठीक आहे. आता कोणता आहे? हे लालबाग आहे. केरळचा लालबाग आहे आपल्याकडे. ओके. लालबागची क्वालिटी बघा. वा वा, हे बघा, हे लालबाग आहे. मस्त. केरळचा प्युअर लालबाग आहे. याची किंमत मार्केटला 200 रुपये किलो, आपल्याकडे 140 रुपये किलो आहे. 140 रुपये? फक्त 140 रुपये किलो. क्वालिटी पण खूप छान. क्वालिटी एक नंबर आहे, बघून घ्या. 1 नंबर क्वालिटी, मस्त आहे. आणि मित्रांनो, आपल्याला खरोखर यांच्याकडे आंब्याची क्वालिटी एकदम 1 नंबर पाहायला मिळते. क्वालिटी पण खूप छान आहे आणि यांची रेट पण खूप छान आहे. आपल्याला म्हणजे कमी भावात आपल्याला मिळतं यांच्याकडे. तुम्हाला पाहिजे तर या दादांकडे या. किती आंबे घ्यायचे तुम्ही घेऊ शकता. 1-2 किलो पण मिळून जाणार. 1-2 किलो किती पण लागेल तेवढं भेटून जाईल. हे भावात, याच भावात मिळेल, होलसेल भावात भेटेल आपल्याकडे. आणि आंबे पण खूप छान आहे. तुम्ही तर पाहिलेच असेल. तर नक्की या दादांकडे या तुम्ही. अजून काही व्हरायटी आपल्याकडे? आपल्याकडे अजून एक व्हरायटी आहे. आपल्याकडे देवगडचा आंबा आहे. देवगड हापूस. देवगड हापूसची क्वालिटी बघा तुम्ही. वा वा, हे प्युअर देवगड आंबा आहे. प्युअर. मार्केटला याची किंमत त्यांना 400 रुपये किलो चालू, आपल्याकडे 280 रुपये किलो चालू. 280 रुपये? 280 रुपये किलो. सेम क्वालिटी? सेम क्वालिटी, प्युअर देवगड. प्युअर? हो. ओके. लोकांना हाच आंबा मिळेल ना? पण हाच भेटेल, हाच. ठीक आहे. आणि याच्यात काही कमी पण होऊन जाईल का लोकांना? कमी पुढचा हप्ता होईल. आता सध्या हे रेट आहे त्याचा. असं आहे का? नाही, छान आहे. पण क्वालिटी पण खूप छान आहे, एकदम मस्त आहे. आणि भाव पण कमी आहे आपल्याकडे. ठीक आहे, चालेल. लोक नक्की येतील तुमच्याकडे, फक्त ह्या भावात द्या तुम्ही. ओके. तर आता आपण अजून पुढे चाललो. आता पुढे भाव बघूया आपण. ठीक आहे. हे बघा, इकडे पण पाहू शकता. इकडे पण आपल्याला आंबेच पाहायला मिळतात. भरपूर आंब्याचे. आणि आपल्याला जिथं तिथं आंबेच मिळणार. आपल्याला तिथं म्हणजे आंब्याची एवढी व्हरायटी मिळणार तुम्हाला. कुठं पण तुम्ही जिथं पाहणार तिथं आंबेच आंबे. हे बघा, हे पण पाहू शकता तुम्ही. तर आता आपण आलेलो आहे विकास फ्रूट कंपनीमध्ये या दादांकडे. तर दादा, आपल्याकडे कोणते कोणते आंबे मिळतात? आपल्याकडे भाऊ हे पहा, राजापुरी आहे. राजापुरी का? हा, राजापुरी आहे. ये 100 रुपये किलो चालू आहे. 100 रुपये? ये केसर पहा, केसर 200 रुपये किलो, 220, 180, जसा माल तसा भाव. ओके. तर आता आपण आलेलो आहे पियुष फ्रूट कंपनीमध्ये या दादांकडे. नमस्कार दादा, आपल्याकडे कोणते कोणते आंबे, काय भाव चालणार आहे, काय नाही, आपल्याला तुम्ही ते सांगा. ओके. आता जुनागड केशर घेतलं, कॅरेटचा रेट 20 किलोचं कॅरेट राहतं 200 रुपये किलोने येतं. ओके. आणि असं लूज घेतलं तर 220 रुपये किलो. ठीक आहे. जसं बँगलोरचा हापूस घेतला ना, कॅरेट घेतलं तर 200 रुपये किलो आहे. आणि असं लूज घेतलं तर 220 रुपये किलो. लालबाग पाहिजे तर लालबाग 150 रुपये किलो आहे. कॅरेट घेतलं तर 130 रुपये किलो आहे. तसं रत्नागिरी हापूस घेतलं तर डझनवर येतो. डझन घेतलं तर 800 रुपये डझन भेटेल आपल्याला. याच्यात काही कमी जास्ती पण होईल? नेगोशिएबल आहे. तुम्ही आले पाहिजे असं तर आपण नेगोशिएट करू शकतो, काय हरकत नाही. तर आता आपण आलेलो आहे जय मादुर्गा फ्रूट कंपनीमध्ये या दादांकडे.
तर दादा आपल्याकडे कोणते कोणते आंबे आहे, काय भाव चालले ते आम्हाला तुम्ही सांगा. हा कोणता आंबा आहे? रत्नागिरी हापूस येते हा काय भाव चालला? 250 रुपये किलो चालू आहे. 250 रुपये. काय याच्यात कमी होऊन जाणार आहे का? नाही. सेम भाव राहणार. आता हा कोणता आहे? बदाम आहे ना? बदाम आहे हा काय भाव चालला? 100 रुपये किलो 100 रुपये. होलसेलच्या भाव आहे. याच्यात पण काही कमी होणार नाही. काहीच नाही. आणि हा कोणता आंबा आहे? लालबाग आहे लालबाग आहे. हा काय भाव चालला? 100 रुपये 100 रुपये. याच्यात काही कमी जास्त काहीच काही नाही, नाही. एकच भाव राहणार. फिक्स रेट आहे. पण तुमचे आंबे आपल्याला चांगले पाहायला मिळत आहे. आंबे तर खूप क्वालिटी चांगली आहे तुमची. बघा आपण आंबा चांगला आहे. एक मिनिट दाखवा तो आंबा आपल्याला. हा कोणता सांगितला होता आपला? रत्नागिरी हापूस येते. रत्नागिरी. तर मित्रांनो यांच्याकडे पण आंबे आपल्याला चांगले मिळतात आपल्याला पाहायला. आणि क्वालिटी पण खूप चांगली, म्हणजे आंब्याची पण चांगले बनलेले, खूप चांगले यांच्याकडे. तुम्ही वाटलं तर तुम्ही यांच्याकडनं पण घेऊ शकताय. आणि यांच्याकडे आपल्याला भाव एकच पाहायला मिळणार आहे, एकच भाव राहणार आहे, कमी जास्त होणार नाही. आणि का कधी उद्या परवा आले तरी पण भाव चेंज नाही होणार? नाही 2-4 दिवस नंतर कमी होऊन जातात आहे. असं आहे का? एकच भाव राहणार आहे का आपल्याकडे? 280 रुपये किलो. गोविंदा फ्रूट कंपनीमध्ये. तर आता आपल्याकडे आंबे कोणते कोणते प्रकारचे मिळणार? हे रत्नागिरी आपला 250 रुपये लावून देतो फायनल. ओके. जुनागड केसर 230 रुपये लावून देतो फायनल. बदाम 100 रुपये फायनल. ठीक. बदाम किती लागेल? 100 रुपये फायनल. 100 रुपये. गोविंदा फ्रूट कंपनी. गोविंदा फ्रूट कंपनीमध्ये. हो, गाला नंबर 61. तर मित्रांनो आपल्याला आता बदाम आंबा यांच्याकडे मिळणार आहे 100 रुपये किलोनी. आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे, तुम्हाला दाखवून देतो. हे बघा आंब्याची क्वालिटी पण पाहू शकताय, ही खरोखर खूप चांगली आहे यांची. आपण आलेलो आहे जय शारदा फ्रूट कंपनीमध्ये. याला आपल्याकडे कोणते कोणते प्रकारचे आंबे? लालबाग आहे 150 रुपये. हा बदाम आहे 150 रुपये. अजून पायरी येईल 200 रुपये. ओके. ही पायरी बी 200 ला आहे. हापूस येईल 300 रुपयाला. 300 रुपये. याच्यात काही कमी जास्त पण होऊन जाणार का हा आपल्याकडे? कमी जास्त बी होऊन जाईल. कमीत कमी काय भाव मिळेल? बदाम आंबा काय मिळेल आपल्याकडे? 100 रुपयापर्यंत भेटेल. 100 रुपये. तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला आंबे, कसे वाटले तुम्हाला यांचे रेट, तर नक्की कमेंट करा. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.